अन्विकाताई, मी सगळं व्यवस्थित करते ना? हो मस्त मस्त. एक मिनिट, न विचारता इथपर्यंत कशा काय आलात तुम्ही? ते मी चल निघा. हो हो चल. मूर्ख, मला एक सांग, मी पार्टीमध्ये यायचं नाही, इथे थांबून मी काय करायचं? इथे सुद्धा माझ्या कानावरती ते नाच गाण्याचे आवाज आदळणारच की नाही? अरे हो, पण ते डोळ्याला दिसणार नाही ना. आम्ही सगळे जाऊ दे रे, पण तुझी बायको हा, हे सगळे बाकीचे मुक्ता सारंग वगैरे नाचणार, ते तुला बघवणार आहे का? ती मुक्ता त्या सारंग बरोबर सारखं गुलुगुलू गुलुगुलू बोलणार, ते बघवणार आहे का तुला? म्हणून हे सगळा प्लॅन केला रे मी. हे बरोबर आहे तुझं. मुख्य म्हणजे ती म्हातारी, ती तर माझ्या डोक्यात जाते. हा ठीक आहे, पण आता मला एक सांग, उद्या आर्या लग्न मंडपामध्ये येऊन बसणार कशी? त्याचं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, सगळं ओके केलंय. पण असं कसं शक्य आहे? हे बघ, ज्यांनी आमच्यासाठी एवढ्या कौतुकानं पार्टी ठेवली आणि तेच नाहीये म्हटल्यावरती कसं वाटतंय? वय त्यांना आमचा आनंद पाहायचा होता म्हणून एवढा आटापिटा केला ना, तर तेच नाही येणार. अहो असं नाही व्हायला पाहिजे. नाही, पण मला काय वाटतं, यायचं की नाही हे ठरवायच्या अगोदर ना तुम्हा दोघांशी बोलतील ते. हो, हे बोलणंच ठरवायला पाहिजे. पण आई, ह्या गोदामाई आहेत तरी कोण? म्हणजे ह्या आधी त्यांना भेटल्याचं मला आठवत नाहीये, किंवा अगं त्यांचं नाव सुद्धा मी पहिल्यांदा ऐकतो. तू ओळखतेस का त्यांना? मी पण नाही ओळखत नीट त्यांना, आणि यांच्या तोंडून पण कधी नाव ऐकलं नाही मी त्यांचं. अरे या जमीनदार लोकांचं असंच असतं, घराबाहेर बाबा महाराज या लोकांकडे जाणं येणं असतंच. ह्यांचे बाबा म्हणजे तुझे आजोबा आहेत ना, त्यांनी पण असंच कुठल्या तरी महाराजांना गुरु करून घेतला होता. आणि तुझे आजोबा गेले, त्याच्यानंतर 10व्याला ते महाराज आले होते, तेव्हा मला कळलं की असं काही आहे. अरे त्यांनी आश्रम बिश्रम पण काढून दिलं होतं म्हणे त्यांना. आणि ह्याच्या गोदामाई ते ज्ञानी वाटतात मला तशा. बघ ना, म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे काही भविष्य सांगितलं ते सगळं खरंच निघालंय ना. आणि ते पण म्हणाले ते निंबाळकरांच्या त्या जामच्या फॅक्टरीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू नका, नाही तर घरात कलह होतील. ते पण खरंच झालं ना. हो बरोबर म्हणतेस तू आई. म्हणजे दादांनी जर त्यांचं तेव्हा ऐकलं असतं ना, तर निंबाळकरांसमोर ना आपल्याला हात पसरण्याची वेळच आली नसती. हो ना. दादा, बरं झालं तुम्ही आलात. मला काय वाटत होतं की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पार्टीत असावं. माझी खूप इच्छा आहे, पण मागे एकदा गोदामाईने सांगितलेलं भविष्य मी फारसा विश्वास ठेवला नाही, आणि त्यामुळं फार भयानक परिणाम भोगलेले आहेत मी. आताही तिने मला सांगितलंय, आणि मला आता विषयाची परीक्षा पुन्हा एकदा घ्यायची नाहीये, कारण याचा संबंध तुमच्या दोघांच्या सुखाशी आहे, तुमच्या दोघांच्या भविष्याशी आहे. तुमच्या दोघांच्या बाबतीमध्ये मला कुठलीही रिस्क घ्यायची नाहीये. त्यामुळं प्लीज मला नका आग्रह करू. मी तिथे न येण्यामध्येच सर्वांचं भलं आहे. अहो पण दादा, तुम्ही आला असता तर. समजून घ्या मला. आहे ना, मी आहेच, मनाने तुमच्या बरोबरच आहे. वा 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 कांता शेठ, अहो या रावसाहेबांनी शिंदे कुटुंबाचा बदला घ्यायचा चांगला चान्सच दिलाय म्हणायचा. नाही आता सगळे मुक्ताच्या लग्नाचा आनंद साजरा करत असतील, झटक्यात श्रीमंत झाल्याची स्वप्न पाहत असतील, पण मला फटक्यात त्यांचा आनंद सपताना बघायचंय. चला घुसूया. थांब जरा, तामाला घे. माव बोलणं मोठं, होऊ द्या साठ लोट. हळवार आणि शितापिता शिरायचं, म्हणजे जिंकल्याचा आनंद जास्त वेळ राहतोय. अरे म्हणून तर हरणाऱ्या सशापेक्षा जिंकणारा कासवच लोकांच्या जास्त लक्षात राहिला. ए प्रत्येक गोष्टीची एक येळ असते येड्या. कांताशी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरं ती येळ येऊपर्यंत कासवाला जे जमलं नाही ते करू. म्हणजे
ऐ शाबाश, याचा आस्वाद घेऊ ना. जुग जुग जिओ मेरे लाल. खुश सुटलो बाबा. या नाच गाण्यातनं पण सुटलो. फार मोठा त्याग केलाय असंही वाटलं. वा अंबिका वा, छान प्लॅन केलायस. नेहमी म्हणतेस ना माझं काही कौतुक करत नाहीस, बघ तुझ्या पाठीमागं कौतुक करतो तुझं. अभिमान वाटतो तुझा मला. अहो पण ज्यांच्या लग्नाची पार्टी आहे ते कपल कुठे आहे? ज्यांना पाहायची इच्छा आहे ते आहेत कुठे? येतात आता येतच असतील. तोपर्यंत प्लीज हेल्प युअर सेल्फ. घ्या घ्या कोल्ड्रिंक घ्या. मुक्ता, सारंग, आई, अरे चला लवकर, खूप उशीर झाला, सगळे खाली वाट बघताय. हो आई येतोच. अगं पण सगळे पार्टी दादांची पण वाट बघत असतील ना. आणि आपण पण त्यांच्याशिवाय, आय मीन माझ्या मनाला पटत नाहीये. वय ज्यांनी आपल्या आनंदासाठी हे सगळं केलंय तेच या आनंदात सामील होणार नाही. नका आता जास्त विचार करू. ते म्हणाले होते ना दैव त्यांची परीक्षा घेत असेल. अरे कदाचित तसंच असेल. आणि ते या कार्यक्रमात आपल्या बरोबर नसणं हे आपल्या नशिबात असेल. तेवढं समजून घेऊया ना आपण. आणि तुमच्या दोघांच्या सुखासाठी त्यांनी हा त्याग केलाय माहितीये ना आपल्याला. आणि सारंग, कदाचित आपल्याला जेवढा त्रास होतो त्यापेक्षा जास्ती त्रास त्यांना होत असेल. आणि नका आता फारसा विचार करू. चला या दोघं. आता तुम्ही सगळे ज्यांची आतुरतेने वाट पाहतात ते रावसाहेबांचे सुपुत्र सारंग आणि त्यांची होणारी बायको मुक्ता आपल्या समोर येत आहेत. आई, अगं यातलं कोणीच माझ्या ओळखीचं दिसत नाहीये. म्हणजे आपले नातेवाईक नाही आलेत का? दादांचे चुलते, बाकीचे आत्या, किंवा तुझ्या घरचे पण कोणीच दिसत नाहीयेत. मामा, मावशी. नाही नाही, यांनी जाणून बुजून कुठल्याही नातेवाईकाला नाहीच बोलवलेलं. अगं आई, पण असं का? हे असं म्हणत होते की आपल्याला मुक्ताला समजायला वेळ लागला. तिचा स्वभाव कळल्यानंतर मग आपण तिचा स्वीकार केला ना. अरे आपले नातेवाईक तिला पहिल्यांदाच भेटतील, त्यांना तिला समजायला वेळ लागेल, मग स्वीकार करायला वेळ लागेल. मग उगाचच प्रश्न उत्तर होतील. ती पार्टी चांगली चालली त्याचा बेरंग होईल आणि त्यांच्या नजरांचा मुक्ताला त्रास होईल. आणि त्यांचं हे सगळं म्हणणं मला तरी पटतंय बाबा. नक्की असंच आहे का त्याला लाज वाटते?